नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं आहे त्या 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधला प्रश्न क्रमांक 7वा. सोपे रूप द्या. ओके, 5 गणितं तुम्हाला दिलेत इकडे. त्याच्यामधलं आपल्याला आजच्या वेळेमध्ये फक्त पहिलं गणित बघायचं आहे. ओके, इथे प्रत्येकाला सोपं रूप द्यावं लागेल आणि त्याच्यानंतर जे उत्तर आहे ते आपल्याला बघावं लागेल की नेमकं उत्तर कोणतं येतं आणि काय येतं ते. ओके, तर पहिलं गणित आधी खाली लिहून घेऊया आपण. गणित दिसताना मोठं दिसतंय पण आहे सोपं. 407 गुणिले वर्गमुळात 147 आहे. त्याच्यानंतर अधिक 1/8 नाही 3/8 आहे. वर्गमुळामध्ये काय 192 आहे, तर वजा चिन्ह आहे. 1/5 वर्गमूळ 75 आहे. ओके, आता आपण सोपं रूप कसं देणार याला? 407 जसं तसं लिहायचं आहे. वर्गमुळाच्या आतल्या ज्या संख्या आहेत त्यांना सोपं रूप द्यायचं आहे. आता 147. आता 147ची फोड कशी करणार? 49 गुणिले 3 किती होतात? 147 होतात. ओके, इथे एक वर्गसंख्या आली पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आता 3/8. आता 192ची पण अशी फोड करायची की इथे एक वर्गसंख्या आली पाहिजे. ओके, सेम पहिले किती? 64 गुणिले 3. ही फोड कशी गेली? कारण हे बघा, आता इथे गुणिले 2 असतं तर फोड झाली नसते याची. त्याच्यामुळे 2 नंतर 3 पण जरी नसती, 3ने समजा गुणाकार जात नसेल तर मग गुणिले 4 करायचं परत, अशी फोड करायची असते. ओके, त्याच्यानंतर 1/5. आता याची फोड करून बघूया आपण. 2ने फोड होत नाही आहे, 3ने पण नाही होत आहे, 4ने पण नाही, 5ने होत आहे. बघा, 25 गुणिले 3. नाही 3ने होत आहे ना खरं. 25 त्रिक 75. 25 त्रिक 75 होत आहे ना, बरोबर. आता 407. 49ला आपण बाहेर काढायचं आहे. 49 कोणाचा वर्ग आहे? 7चा. 7ला बाहेर काढला आहे आणि वर्गमूळ 3ला तसंच 8 ठेवलं आहे. ओके, कारण तो कोणाचा वर्ग नाही आहे. आता 64ला पण बाहेर काढायचा. कोणाचा वर्ग आहे? 8चा. गुणिले 8 वर्गमूळ 3 वजा 1/5. 25 कोणाचा वर्ग आहे? 5चा वर्ग आहे. ते गुणिले 5 वर्गमुळात 3. ओके, आता बघूया नेक्स्ट स्टेप. आता याला भाग जातो आहे बघा. 7 एके 7, 7 एके 7, 8 एके 8, 8 एके 8. त्याच्यानंतर 5 एके 5, 5 एके 5. आता शिल्लक जेवढं राहिलं तेवढं खाली द्यायचं. 4 गुणिले वर्गमूळ 3, 4 वर्गमूळ 3 अधिक चिन्हामध्ये 3 गुणिले वर्गमूळ 3, 3 वर्गमूळ 3. आता वजा चिन्हामध्ये 1 गुणिले वर्गमूळ 3, 1 वर्गमूळ 3 लिहिलं तरी पण चालेल किंवा वर्गमूळ 3 लिहिलं तरी पण चालेल. ओके, आता बघा, आता वर्गमूळ 3 इकडे पण आहे, इकडे पण आहे. आता तिघांमध्ये वर्गमूळ 3ला कॉमन काढूया. कॉमन काढल्यानंतर शिल्लक काय राहील? 4 अधिक 3 वजा इकडे 1 आहे, लक्षात ठेवायचं. आता यांना कंसामध्ये टाकूया आणि वर्गमूळ 3ला आपण कॉमन काढलं ना, म्हणजे कसं? वर्गमूळ 3 गुणिले 4, 4 वर्गमूळ 3 अधिक 3 वर्गमूळ 3 वजा 1 वर्गमूळ 3. ओके, आता 4 अधिक 3 किती होतात? 7 वजा 1 6, 6 वर्गमूळ 3. हे झालं या करणीचं सोपं रूप. तसेच आपल्याला पुढची 2 3 4 5 हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ओके, धन्यवाद.